गावकरी सर्व पारमार्थिक क्षेत्रामध्ये जाणकारी आहात. 21 वर्षापासून सप्ताह आहे. तुम्ही मोठमोठ्या महाराजांची कीर्तन ऐकली असतील. आता तुम्ही मोठे कशाला म्हणता हा तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे. पण आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं नसेल त्या प्रकारचं यथा आदितम यथामती मी या प्रस्तुत अभंगावर शास्त्रीय पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या मनाला आवडेल नाही आवडेल हा तुमचा प्रश्न आहे. पण तुमच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याला आवडेल असं मी व्यासपीठावरून यथा आदितम यथामती चिंतन करणार आहे. विठ्ठला चिंतन काळजीपूर्वक आहे का. अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतोय. एक्सेप्ट इमर्जन्सीमध्ये कोणीही शिस्तभंग करण्याचा प्रयत्न करू नका. इमर्जन्सी असेल काही विधी असेल तर करा, पण शक्यतो मध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका. विठ्ठला या विश्वामध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक जीवाला जन्मदाते आई वडील नको आहेत, बहीण नको आहे, भाऊ नको आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो. आपल्या जीवनामध्ये सुखाच्या प्राप्तीकरिता वाजवत गाजवत जी आपण पत्नी आणली ती पत्नी सुद्धा नको आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो. जो सर्व सुखाचा बाप आहे तो भगवान परमेश्वर सुद्धा नको आहे. पण या विश्वामध्ये जन्मास आलेल्या जीवाला सुख पाहिजे. बाबा बरोबर आहे का. या सगळ्या गोष्टी नको आहेत. थोडा इको कमी करा साहेब, थोडा इको कमी करा. या सर्व गोष्टी नको आहेत, पण त्या जीवाला सुख पाहिजे. बोलणं थोडं सूक्ष्म रीतीनं समजून घ्या, ढोबळ मानानं समजणार नाही. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये दुःख नको आहे. हे मी म्हणत नाही, शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणतात. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे, नवांचिता सुख दुःख पावे येणेन संभवे स्वतंत्रता. विठ्ठला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि दीपक महाराज हे प्रमाण कशावरून घेतलं. महाभारतावरून घेतलं. महाभारतामध्ये महर्षी वेदव्यासाने सांगितलं, दुःखम सर्वम उद्वर्जितम सर्वस्य सुखम इप्सितम. दुःख कोणाला नको आहे, सगळ्यांना सुख पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगतो. सुखाच्या प्राप्तीकरिता माणूस दुसऱ्याला दुःख देईल. स्वतःच्या सुखाच्या प्राप्तीकरिता माणूस दुसऱ्याला दुःख देईल याच्यामध्ये नवल नाही सुखाच्या प्राप्तीकरिता. पण स्वतः दुःख सहन करण्याची पात्रता आहे, स्वतः दुःख सहन करण्याची तयारी आहे. पण त्या दुःखामधून सुद्धा माणसाला सुख पाहिजे. हा सिद्धांत आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आई आपल्या जीवनामध्ये 9 महिने 9 दिवस मरणासन्न दुःख यातनं सहन करते. मी काय सांगू लक्षात आलं का. माणूस स्वतःच्या सुखाकरिता दुसऱ्याला दुःख देणं हे साहजिक आहे, पण स्वतःला सुखाच्या प्राप्तीकरिता स्वतः दुःख सहन करणं हा अपवाद आहे. आई 9 महिने 9 दिवस मरणासन्न यातना सहन करते. आणि ही बाबा त्या मातेची 9 महिने 9 दिवस ही नवविधा भक्ती आहे. आणि 10व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस ती बाळाला जन्म देते
कशा करता 9 महिन्यानं दिवस सुख दुःख सहन करते? फक्त एका शब्दाकरता, आणि त्या शब्दाचं नाव आहे आई. विठ्ठला 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 फक्त त्या आईच्या जीवनामध्ये, त्या स्त्रीच्या जीवनामध्ये एका सुखाची अपेक्षा आहे, आई. 9 महिने 9 दिवस दुःख सहन करते. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. भीष्माचार्यांनी ज्यावेळेस महाभारताचं युद्ध सुरू झालं, भीष्माचार्य सेनापती होते, बरोबर आहे. पहिल्या आठवड्यामध्ये अर्जुनाने बाण मारले आणि भीष्माचार्य शरपंजीवर झोपले, बरोबर आहे. भीष्माचार्यांना त्यांना इच्छेनुसार मृत्यू घेता येत होता, पण त्यांनी घेतला नाही. का? एवढं दुःख सहन केलं. फक्त एकच इच्छा होती, मृत्यूसमयी माझ्या कृष्णाची भेट व्हावी. एवढं दुःख सहन कशा करता केला? फक्त सुखाच्या प्राप्तीकरिता. विठ्ठला विठ्ठला कुंती मातेच्या जीवनामध्ये काय साधं दुःख होतं का? या विश्वामध्ये कुंती मातेसारखं दुःख जगाच्या पाठीवर कोणत्याही स्त्रीच्या जीवनामध्ये आलेलं नाही, कोणत्याही स्त्रीच्या जीवनामध्ये आलेलं नाही. पण एवढं दुःख कुंती मातेनं सहन केलं असतानाही ज्यावेळेस आमचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरून द्वारकेला चालले आणि कुंती माता रथासमोर उभी राहिली, याच्यामध्ये पंचाळ महाराज हे भागवताचार्य आहेत का, याच्यामध्ये एक वाक्य खूप चूक बोलतात. ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरून द्वारकेला चालले त्यावेळेस कुंती माता रथासमोर आडवी उभी राहिली म्हणतात, बरोबर आहे महाराज? मला सांगा, आता आडवं उभं राहता येईल का? आडवं झाल्यानंतर उभं राहता येईल का? ही त्यांची म्हणजे चूक आहे. त्यांच्या दृष्टीनं ते ज्ञान असेल, पण शास्त्राच्या दृष्टीनं ते अज्ञान आहे. विठ्ठला 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 कुंती माता रथासमोर उभी राहिली आणि कुंती माता भगवंताला काय म्हणते, कृष्णा, आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये तुझा संयोग होता, आता तू मला सोडून चाललास, आता मला तू सोडून चाललास. कृष्णाने विचारला, त्या मी जात आहे, तू रथाला उभी राहिलीस रथासमोर, मी जाते समयी तुला काय मागायचं असेल ते मी देतो. कुंती मातेनं भगवंताकडे काय मागावं? विपदा संतो न शाश्वतत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनमिदस्यात् पुनर्भव दर्शनम. विठ्ठला विठ्ठला कुंती मातेनं भगवंताकडे दुःख मागितलं. दुःख कुंती मातेच्या जीवनामध्ये क्षणभी बिना दुःखाचा गेला नाही बापानो. तरी भगवंताच्या वियोगामध्ये कृष्ण जात असताना कुंती मातेनं भगवंताकडे दुःख मागितलंय. तुम्ही चांगले श्रोते आहात. कुंतीनं दुःख मागितलं, पण भगवंताने दिलं का हो? दिलं का पंचाळ महाराज? दिलं का नाही? मोकळं सांग. हे बा, मोकळं सांगा. तुम्हाला होतं, मी काही तुम्हाला शिक्षा करणार नाही, कारण मोकळं. हे बा, कथा कीर्तनामध्ये संवाद झाला पाहिजे. कशाला का? तुमच्या मनातल्या शंका, डाऊट क्लिअर झाले पाहिजेत. नुसतं ब्लाइंडली मी सांगितलेलं ऐकणं याला कीर्तन म्हणत नाहीत. कीर्तनामधून संवाद झाला पाहिजे. तुमची बुद्धी अशी चतुर बनली पाहिजे. भगवंताने दिलं का? नाही दिलं. का नाही दिलं? त्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्याच्या दुकानामध्ये दुःखरूपी मालच नाही,
तर कुंती मातेला देणार आहे कुठून? नाही देऊ शकत. आणि कुंती मातेनं तर कृष्णाला दुःख मागितलंय. भक्तानं जे मागितलं ते भगवंताला द्यावंच लागतंय. ये यथा माम प्रवदन्ते तांस तथैव भजाम्यहं विठ्ठला विठ्ठला. त्याला द्यावंच लागणार आहे. मग कृष्णाने सांगितलं, आत्या माझ्या दुकानामध्ये काही तो माल नाही, पण मी तुला एक दुःख देऊ शकतो. माझ्या विरहाचं दुःख तुला मी देऊ शकतो. आणि भगवंताने कुंती मातेला सांसारिक दुःख दिलं नाही मायबापानो, विरहाचं दुःख दिलं. आता मला सांगा, विरहाच्या दुःखामध्ये कुंती मातेला सुखाची प्राप्ती झाली का? मोकळं बोला, झाली का? कथा वाजू. कुंती मातेला भगवंताच्या विरह दुःखामध्ये सुखाची प्राप्ती झाली का? झाली का बाबा? झाली. कशी झाली सांगतो, लक्ष द्या. आनंद महाराज, नाही तसं नाही, तुम्हाला सांगतो. हे काय माहिती आहे का, हे श्रीधर स्वामींच्या श्रीधर स्वामींची जी भागवतावर टीका आहे का, त्या टीकेमध्ये चिंतन आहे. विठाला 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 विठाला. कुंतीला वियोग अवस्थेमध्ये सुखाची प्राप्ती झाली, कशी झाली याचं चिंतन आहे का? आनंद महाराज, ज्येष्ठ महिना आला. ज्येष्ठ महिना समजतो ना. आणि ज्येष्ठ महिन्याच्या एंडिंगला लग्न झालं, सत्यनारायण झाला. आणि सत्यनारायण झाल्यानंतर ज्येष्ठाच्या नंतर कोणता महिना येतो? आषाढ. बरोबर आहे. नवीन लग्न झालं आहे, सत्यनारायण झाला आणि आषाढाचा महिना लागला. दुश्मनावर सुद्धा ही वेळ येऊ नये. समजले काही? दुश्मनावर सुद्धा ही वेळ येऊ नये, पण आली. बहुतेक नाही समजलं. विठ्ठला 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 विठ्ठला. सत्यनारायण झाला पवारसाहेब, आणि बायको आषाढ महिन्यामध्ये येती जातीला गेली. वियोग अवस्थेमध्ये संयोग अवस्थेचं सुख सांगते तुम्हाला. पत्नी माहेराला गेली. आता पत्नी माहेरला गेल्यानंतर या नवरदेवाची स्थिती काय? ज्या नवीन नवरदेव असतो ना, ज्यावेळेस पत्नी सासरला होती, त्याच्याजवळ होती, म्हणजे संयोग अवस्थेमध्ये होती, त्यावेळेस त्याला पत्नी एकाच ठिकाणी दिसायची. समजते ना? संयोग अवस्थेमध्ये त्या नवरदेवाला पत्नी फक्त समोर आहे तिथे एकाच ठिकाणी दिसायची. आणि ती माहेरला गेल्यानंतर त्याला प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक स्त्री ही त्याची पत्नी वाटायला लागली. एक लक्षात घ्या बरं का. वियोग अवस्थेमध्ये त्याला सगळीकडे प्रत्येक ठिकाणी त्याची पत्नी दिसू लागली. आणि त्या वियोग अवस्थेमध्ये संयोग अवस्थेच्या सुखाची प्राप्ती, याला आध्यात्मिक शास्त्रामध्ये दीपक महाराज प्रेमपतन नावाचा एक ग्रंथ आहे, जरूर वाचा. त्या प्रेमपतन ग्रंथामध्ये या अवस्थेला प्रेम औचित्य अवस्था म्हणतात. विठ्ठला मग मला सांगा, संयोग अवस्था ठीक आहे का वियोग अवस्था चांगली बाबा? संयोग अवस्था चांगली का वियोग अवस्था चांगली आहे? विचार करून सांगा. हां,
नुसतं घरी गेल्यानंतर म्हणतात कीर्तनानं शांती लाभते. हे काय सुरू झाला विठ्ठला विठ्ठला. हे नवीन लग्न झाल्यानंतर इथे जाती का करतात माहिती आहे का? नाही माहिती. बरोबर आहे. पती पत्नीमध्ये वियोग अवस्थेमध्ये प्रेम वाढत असतं आणि म्हणून नवीन नवीन इथे जातीचा प्रकार आहे. लक्षात आलं का? आता मला सांगा तुम्ही, पती पत्नीमध्ये भांडणं असावीत की नसावीत हो? हे थोडं बोलण्यासाठी अवघड आहे बरं का. आणि आमच्या वहिनीसाहेब ज्यांच्या आल्या असतील त्यांच्यासाठी तर खूपच अवघड आहे. आता आनंद महाराज तुमचं कोणी इथे नाही आहे, तुम्ही सांगा बरं मला, पती पत्नीमध्ये भांडणं झालेली का चांगली का वाईट आहेत? या टाळ्या वाजवा. हे पहा, पती पत्नीमध्ये भांडणं ही भगवंतानं लावलेली लीला आहे. कशा करता? दोघांमध्ये प्रेम वाढण्याकरता. आता मला सांगा तुम्ही, सकाळी भांडणं होत्या दिवसभर पती पत्नीचे, बरोबर आहे. दिवसभर ते एकमेकाला बोलणार नाहीत, चालणार नाहीत, जेवलास का नाही, खाल्लास का नाही, काहीच नाही. पण दोघांच्याही मनामध्ये बोलण्याची इच्छा असते बरं का. लांबून एकमेकाकडे बघत राहणार, पण जवळ आले की डोळे फिरणार. ही म्हणजे सत्य परिस्थिती आहे. आणि दिवस सकाळी भांडणं होत्या, दिवस मावळेपर्यंत त्यांची कडकडून भांडणं असणार, बरोबर आहे. पण दिवस मावळला की त्यांचं प्रेम वाढणार. विठ्ठला विठ्ठला प्रेम प्रीतीचे वाढरे तेन सुटे काही केले, तेन सुटे काही केले, तेन सुटे काही केले. प्रेम प्रीतीचे वाढले तेन सुटे काही केले, तेन सुटे पंचाळ महाराजांनी पोषक वातावरण दिलं. प्रेम प्रीतीचे भांडण बांधले. काय? प्रेम प्रीतीचे बांधले. प्रेम प्रीतीचे बांधले, बरोबर आहे. पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, प्रेम कशाला म्हणतात हो? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रेम कशाला म्हणायचं? ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखामध्ये आपलं सुख, याला प्रेम म्हणतात. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखामध्ये आपलं सुख, याला प्रेम म्हणतात. असं प्रेम कोणी केलं? आपल्याकडून असं प्रेम करणं होत नाही. पती पत्नीवर प्रेम करते, बरोबर आहे, पण सूक्ष्मदृष्ट्या विचार केला तर हे प्रेम नाही आहे. पती पत्नीवर प्रेम करतो, दोघंही एकमेकावर स्वतःच्या सुखासाठी प्रेम करतात, एकमेकाच्या सुखासाठी कोणी प्रयत्न करत नाही. गोष्ट सत्य आहे, पण पचायला कठीण आहे. प्रेम कशाला म्हणायचं? ज्याच्यावर करतो त्याच्या सुखामध्ये आपलं त्याच्या सुखामध्ये आपलं सुख. मग असं प्रेम कलियुगामध्ये कोणी केलेलं नाही. मग असं प्रेम कोणी केलं? चला आपण अशा प्रेमाकरता जाऊ वृंदावनामध्ये. प्रेम कशाला म्हणायचं? प्रेम प्रेम सब जाने, प्रेम न जाने कोई, प्रेम न
प्रेम न जाने कोई, प्रेम प्रेम क्या करे, प्रेम प्रेम क्या करे, जाओ यमुना के तीर, एक एक गोपी के प्यार में बह गए लाखों कबीर। विठाला 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 हे प्रेम फक्त वृंदावनामध्ये गोपीने कृष्णावर केलं. बरोबर. आपला विषय राहिला कुंती मातेनं वियोग अवस्थेमध्ये संयोग अवस्थेत सुखाची प्राप्ती कशी केली. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेले, कुंती मातेजवळ कृष्ण असताना कुंती मातेला कृष्ण फक्त एकाच ठिकाणी दिसायचा. आणि ज्यावेळेस आमचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेले, कुंती मातेला वियोग अवस्था झाली. आणि त्या वियोग अवस्थेमध्ये कुंती मातेला प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसला. आणि प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसल्यामुळे तिच्या जीवनामध्ये विपत्ती नावाची गोष्ट आलीच नाही, सगळी सुखाची प्राप्ती. विठाला विठाला